कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालय क्रमांक 3 आणि अतिक्रमण निर्मूलन पथकानं मंगळवारी राजारामपुरी पहिली गल्ली परिसरात धडक कारवाई केली आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दुपारी राजारामपुरी जनता बाजार खाऊ गल्ली परिसराला अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर तसंच सामासिक अंतरामध्ये करण्यात आलेलं बांधकाम, सार्वजनिक जागेत उभारण्यात आलेल्या टपऱ्या, खोकी आणि अन्य अतिक्रमणं केली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर संबंधित ठिकाणी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश आयुक्त भारुड यांनी दिले. या ठिकाणी पार्किंगसाठी राखीव जागेत कोणतेही अतिक्रमण होऊ नये अशा सक्त सूचना उपशहर अभियंत्यांना देण्यात आल्यात. तसंच व्यावसायिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा महापालिकेकडून कारवाई करून अतिक्रमणं काढण्यात येतील आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल असा इशाराही आयुक्तांनी दिला. आयुक्तांच्या आदेशानंतर तात्काळ कारवाई करत 7 हातगाड्या जप्त करण्यात आल्या, तर 4 दुकानांवरील अनधिकृत शेड्स आणि 4 दुकानांचे अनधिकृत कट्टे तोडून काढण्यात आले. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत उपशहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सज्जन नागलोत, अतिक्रमण आणि विभागीय कार्यालय क्रमांक 3 मधील कर्मचाऱ्यांच्या पथकानं केली.